नमस्कार मंडळी, मी चैताली पालकर आणि माझा स्मॉल बिझनेस आहे थालीपीठ भाजणीचा. हा बिझनेस मी घरातूनच करते. थालीपीठ भाजणीचा बिझनेस मी खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरू केला होता. फक्त 1500 रुपयात सुरू केला होता. माझी मुलं लहान होती त्यामुळे आत्तापर्यंत मला काही करता नाही आलं. आता माझी मुलं थोडी मोठी झाली आहेत, शाळेत जातात, त्यामुळे माझ्याकडे आता बराचसा वेळ असतो, म्हणून मी हा बिझनेस सुरू केला आहे. फूड बिझनेस सुरू करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले फूड लायसन्स काढावं लागतं. मला 300 रुपयापर्यंत खर्च आला होता फूड लायसन्स काढण्यासाठी. तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा करू शकता. फक्त 100 रुपये लागतील जर तुम्ही स्वतः केलं तर ऑनलाईन, आणि जर सायबर कॅफेमध्ये जाऊन करायचं असेल तर 300 ते 500 रुपयेपर्यंत खर्च लागेल. आणि एक वजन काटा घेतला होता, इलेक्ट्रिक वजन काटा 350 रुपयाचा, आणि 300 रुपयाचे स्टिकर बनवले होते. 50 रुपयाचे प्लास्टिकचे पाऊच आणले होते, साधे पाऊच. सिंपल पॅकेजिंग आधी केली होती मी, आता थोडी पॅकेजिंगमध्ये मी बदल केला आहे. स्टँडअप पाऊच आणलेत. जसं जसं प्रॉफिट झालं तसं तसं मी थोडंसं बिझनेसमध्ये चेंजेस करत गेली पॅकेजिंगमध्ये वगैरे. थोडे पैसे उरले, त्यातनं मी थोडं धान्य आणलं आणि थोडे धान्य मी घरातलं वापरलं, आणि असं करून मी थालीपीठ भाजणी बनवली. सुरुवातीला 5 किलो बनवली होती. 5 किलो थालीपीठ भाजणीपासून मी माझा बिझनेस सुरू केला. आणि सुरुवातीला मी सॅम्पल दिले होते माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिली सर्कलमध्ये. काही जणांनी पैसेसुद्धा दिले होते आणि रिपीट ऑर्डरसुद्धा दिल्या होत्या, कारण त्यांना क्वालिटी आवडली होती. आणि अजूनसुद्धा काही फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये ते घेतात, त्यांना क्वालिटी आवडली म्हणून ते अजून रिपीट ऑर्डर्स देतात मला. थालीपीठ भाजणीमध्ये मी 4 प्रकारची धान्य वापरते आणि 3 प्रकारच्या डाळी वापरते, आणि काही बेसिक मसाले, धने, जिरे आणि ओवा. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, चना डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ ही काही धान्य, आणि धने, जिरे आणि ओवा ही काही बेसिक मसाले वापरते. सगळे धान्य स्वच्छ निवडून घेते, भाजून घेते आणि मग गिरणीतून दळून आणते. आता सध्या माझ्याकडे आटा चक्की नाही आहे, म्हणून मी गिरणीतून दळून आणते. आटा चक्की मी बघून आली होती घ्यायची म्हणून, पण गिरणीमध्ये मी चौकशी केली. त्यांचं म्हणणं आहे की तुमचं प्रोडक्शन जर खूप जास्त असेल, 100-200 किलो, तरच तुम्ही आत्ता आटा चक्की घ्या, लगेच घेऊ नका. आटा चक्की घ्यायला आता घाई करू नका, कारण मोटर वगैरे जर खराब झाली तर त्याला सर्व्हिसिंगचा वगैरे खर्च येतोच. तुमचं प्रोडक्शन जेव्हा वाढेल तेव्हा तुम्ही आटा चक्की घ्यायचा विचार करा. त्याच्यामुळे मी त्यासाठीच थांबले होते आटा चक्की घ्यायला. कुठलाही बिझनेस आपण जेव्हा सुरू करतो तर सुरुवातीला लगेच अशी अपेक्षा ठेवायची नाही की आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळेल किंवा खूप मोठा प्रॉफिट लगेच होईल. तर तसं लगेच होत नाही. त्याला वेळ लागतो, पेशन्स ठेवावे लागतात. सुरुवातच करताना छोटी करायची, कारण आपल्याला मार्केटिंगसाठी बाहेर जावंच लागणार आहे प्रॉडक्ट घेऊन. तर तेव्हाच आपल्याला कळेल की कुठल्या लोकेशनमध्ये त्या प्रॉडक्टला डिमांड आहे आणि नाही आहे. तर जेव्हा आपण किराणा दुकानात जाणार, कुठल्या दुकानात ते प्रॉडक्ट घेतलं जाईल, कुठे नाही घेतलं जाईल, आणि ठेवल्यावर पण ते विक्री होते की नाही त्या प्रॉडक्टची, हे तिथे ते प्रॉडक्ट ठेवल्यानंतरच आपल्याला कळणार आहे. म्हणून सुरुवात करताना छोटी सुरुवात करायची कधी पण. जशी डिमांड वाढेल तसं आपण बिझनेस स्केल अप करू शकतो. आता तुम्ही तुमचा बिझनेस सुरू केला आहे, पण अजून तुम्ही तुमचा बिझनेस ऑनलाईन आणलेला नाही आहे. तर आता काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्ही इंस्टाग्रामवर तुमचं बिझनेसचं पेज बनवायचं. तुमचं स्वतःचंही नाव तिथे असलं पाहिजे पेजमध्ये. तिकडे तुम्ही तुमची ओळख, सगळ्यात पहिले तुम्ही तुमचा इंट्रोडक्शन व्हिडिओ टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रॉडक्टबद्दल माहिती द्यायची आहे. रोज एक तुमचा प्रॉडक्टचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर गेला पाहिजे. तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही तिथे शेअर करायचा आहे. तुमच्या प्रॉडक्टबद्दल माहिती तिथे शेअर करायची आहे. इंस्टाग्रामवरून सुद्धा तुम्हाला ऑर्डर येण्याचे चान्सेस आहेत. फेसबुकवरून सुद्धा ऑर्डर येण्याचे चान्सेस आहेत. थालीपीठ भाजणीबरोबर चकली भाजणी, बेसन लाडू आणि तयार चकली असे 3-4 प्रकारचे प्रॉडक्ट अजून आहेत माझ्या बिझनेसमध्ये. ते हळूहळू मी तुम्हाला सांगणारच आहे. आत्ता मी फक्त थालीपीठ भाजणीबद्दलच माहिती आणि व्हिडिओ, फोटो शेअर करते यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर, कारण माझा आत्ता फोकस फक्त थालीपीठ भाजणीवर आहे, कारण मला हेल्दी ऑप्शनवरती काम करायचं आहे. थालीपीठ भाजणीमध्ये मला अजून 2-3 वेगळे व्हेरिएशन ट्राय करायचे आहेत, जसे की डायबेटिक फ्रेंडली आणि अजून थोडे वेगळ्या प्रकारचे, जसं ओट्स आणि नाचणी वगैरे मिक्स करून. ही थालीपीठ भाजणी भाजताना सुरुवातीला मी ज्वारी भाजून घेते, त्यानंतर बाजरी
गहू, तांदूळ असं सगळं एक एक करून भाजून घेते. त्यानंतर चणा डाळ भाजून घेते. पण मुगाची डाळ आणि उडीद डाळ दोन्ही एकत्र भाजते, कारण दोन्ही डाळी सारख्या आहेत. दोन्ही एक वेळेला भाजून होतात व्यवस्थित. ह्या दोन्ही डाळी भाजून झाल्यावर धने आणि जिरे भाजून घेते. धने जिरे भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, फक्त कढई चांगली गरम पाहिजे आणि मंद गॅसवर भाजायचं आणि 2-3 मिनिटांनी गॅस लगेच बंद करायचा. त्याच गरम कढईमध्ये धने जिरे परतवत राहायचे, त्याचा चांगला सुगंध पसरतो आणि थोड्या वेळाने काढून घ्यायचं. त्या धान्यामध्ये मिक्स करायचं, भाजलेल्या धान्यामध्ये, आणि लगेच मिक्स करून घ्यायचं, कारण त्याचा अरोमा आहे तो थालीपीठ भाजणीमध्ये चांगला मिक्स होतो, धान्यामध्ये चांगला मिक्स होतो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.